आदिवासी कष्टकरी शेतकरी शेतमजूर आणि तरुणांच्या मूलभूत हक्कांसाठी एल्गार. खऱ्या स्वातंत्र्याचा प्रकाश अजूनही गरिबांच्या झोपडीत पोहोचलेला नाही. ही खंत व्यक्त करत एल्गार कष्टकरी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मूलभूत हक्क मेळावा वैतरणा येथे उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याचं उद्घाटन गोरखा बोडके यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी आदिवासी कष्टकऱ्यांच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला एल्गार देण्याचे आवाहन केले. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी आदिवासी आणि कष्टकरी बांधव अजूनही रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत गरजांसाठी झगडत आहेत, असं मत प्रमुख पाहुणे प्रमोद पवार यांनी व्यक्त केलंय. तर सुनील लोणे यांनी अन्यायाविरुद्ध संघटित लढ्याचे महत्त्व स्पष्ट केले. एल्गार कष्टकरी संघटनेचा तिसरा वर्धापन दिनही मोठ्या जल्लोषात साजरा झाला. वैतरणा गावातून महिला, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. आदिवासी पारंपरिक नृत्य आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या कार्यक्रमाला सुरेखाताई मधे, नवनाथ भाऊ, संतू ठोंबरे, शांताराम भगत, मथुरा भगत, भगवान कुंवर, तानाजी कुंदे यांसह अनेक मान्यवर आणि शेकडो आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नाशिक खबर न्यूज त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर. एल्गार कष्टकरी संघटनेचा आज 4था वर्धापन दिन साजरा केला. एल्गार कष्टकरी संघटना ही समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करते. त्यामध्ये शेतकरी आला, विद्यार्थी आला, महिला आल्या आणि जो असंघटित कामगार आहे त्यांच्या न्यायासाठी संघटना काम करते. संघटनेचा 4था वर्धापन दिन साजरा केला. सर्व संघटनेचे शेकडो सभासद एकत्र जमून वाजत गाजत नाचत त्यांनी त्याचा आनंद व्यक्त केला आणि पुढील काळामध्ये जे आपल्या पुढील जे आव्हान आहेत त्या आव्हानाला सामोरे जाण्याचा आज त्यांनी एक शपथ घेतली. आणि यावेळी आपण खऱ्या स्वातंत्र्यापासून आपला समाज किती मागे आहे आणि खऱ्या स्वातंत्र्याची ज्या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्य मिळवलं, आपल्या प्राणाची आहुती दिली, रक्त सांडवले, काही फासावर गेले आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं जे बाकी राहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा हा लढा आम्ही पुकारलेला आहे. त्या लढ्याची आज नव्याने एकदा पुन्हा आम्ही घोषणा केली आणि पुढील काळामध्ये एल्गार कष्टकरी संघटना प्रत्येक गावात ज्या वंचित जो घटक आहे त्यांच्यापर्यंत जाईल. समाजामधील जो घटक ज्यांच्यापर्यंत अद्यापही खरंच स्वातंत्र्य काय ते पोहोचलेलं नाही, ते पोहोचण्यासाठी माझ्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते हे निस्वार्थीपणाने काम करतात, यापुढे करतील अशी आम्ही आज या मेळाव्यातून त्यांना सूचना दिली. आणि या मेळाव्यात आम्ही सर्वांनी एक निश्चय केला की आपल्याला समाज बदलाचे जे आपण चळवळ जी उभी केली आहे ती अधिक जोमाने पुढे न्यायची आहे. आणि भारतीय संविधान हे आमचं हत्यार आहे आणि ते भारतीय संविधान आम्ही हातात घेऊन आणि आमच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा जो सुरू केला आहे तो अधिक तीव्र करू, अहिंसेच्या मार्गाने आणि संविधानिक मार्गाने आणि हातात तिरंगा घेऊन आम्ही या पुढील काळामध्ये दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा पुढे नेऊ अशी घोषणा आम्ही आज या कार्यालयात केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला, तरुण, पुरुष उपस्थित होते आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आज साजरा झाला. या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रमुख पाहुणे, सर्व संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ज्या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केलं त्यांचाही सन्मान करण्यात आला. आणि असा हा कार्यक्रम आज संपूर्ण दिवसभर संघटनेसाठी एक आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आज होता.